मला असं वाटतं आता थांबायचं नाही हा चित्रपट आम्हाला सगळ्यांना माणूस म्हणून पण समृद्ध करून गेला. अल्फा असल्यापासून परफॉर्म हो यार, मागे अल्फा हा असल्यापासून चांगलं वाटतं की ह्याच मुलगी आत्मीयता प्रेम आहे. कारण जी मेहनत त्यांनी सिनेमा करताना सिनेमा पोहोचवताना घेतली होती. आता सिनेमाच्या प्रमोशनच्या दिवस आम्हाला आठवतात. जे 25 दिवस आम्ही बाईकवरून फिरत होतो. आता थांबायचं नाही बोलत जी गाडी निघालेली ना सुसाट ते अजूनपर्यंत सुसाट सुरू आहे. खरंच खूप चांगल्या पद्धतीने सिनेमाला प्रतिसाद मिळाला आणि तीच टीम आता अवॉर्ड घेण्यासाठी आली आहे. मित्र बोलून की ना एक असं जसं ताई तू बोललीस की गेल्या वर्षी आम्ही टीजर बघितला आणि ते स्वप्न आपण कुठेतरी आज खऱ्या अर्थाने पूर्ण होणार आहे. ज्या पद्धतीने छातीवर जो बिल्ल लावला आहे ना तो प्रत्येक मराठी प्रेक्षकाच्या घरामध्ये तो आहेच आहे. काय सांगशील किती भारी वाटते की अरे चला रे भाई आता अवॉर्ड मिळाल नामांकन आहेत पण अवॉर्ड सुद्धा मिळणार आहे. काय सांगशील? खूप छान वाटतंय आणि एखादी फिल्म तुम्हाला माणूस म्हणून समृद्ध करून जाते तर मला असं वाटतं आता थांबायचं नाही हा चित्रपट आम्हाला सगळ्यांना माणूस म्हणून पण समृद्ध करून गेला. आणि आता शिवराज म्हटला तसं की याचं सगळ्यात उत्तम उदाहरण की ज्यांची 10वी राहिली होती त्यांनी चित्रपट बघून काहीतरी महत्त्वाचं काम पुन्हा एकदा पूर्ण करायला घेणं ह्यापेक्षा मोठी गोष्ट नाही. नक्कीच नक्की नक्की. शिवराज, मी आता शिवराजला पहिला दिग्दर्शक किंवा पहिला चित्रपट वगैरे असं बिलकुल बोलणार नाही कारण हे चूक आहे आता बोललेलं. आता भाई सुरुवात झाली आहे एकापेक्षा एक सुपरहिट याची. किती काय सांगशील झी मराठीचं किती ब्लेस मानतोस कारण का मला असं वाटतं की अल्फा मराठी असल्यापासून आपण या अवॉर्ड शोला बघतोय. काय सांगशील एकंदरीत ती नॉस्टॅल्जिया वगैरे? तेच आपण लहानपणापासून हे अवॉर्ड्स बघत. अरे सर या हे बघ आमचे आवडते विद्यार्थी. मी मध्येच घुसलेलो आहे. कसं आहेस तू? नाही पण ही फ्रेमच आहे ना अशी. हा फिल्मच अशी ना. ए कॉस्ट्युम ए भाई ये ना आमच्याकडे. आमच्यात ये ना. माझी शेजारी नाही ती. आमच्या शेजारी राहते. वा वा. काय सांगशील अल्फा अवॉर्ड पासूनच्या त्या नॉस्टॅल्जिया सगळ्या आणि आत्ताच नाही, मी तेच म्हणतो की हे अवॉर्ड्स जेव्हा मी बघत होतो लहानपणी तेव्हा ही सगळी मंडळी ते नॉमिनेटेड असायचे, यांना बक्षिसं मिळायची. हा खऱ्या अर्थाने लहान होता. तर मला आज अल्फा असल्यापासून परफॉर्म हो यार, मागे अल्फा असल्यापासून चांगलं वाटतं की ह्याच लोकांबरोबर मला पहिली फिल्म करता आली आणि मला खूप त्याच्याविषयी खूपच भाग्यवान. नक्कीच नक्की. सिद्धार्थ, जसं ताई सुद्धा बोलली की अल्फा असल्यापासून आपण परफॉर्म करतो सोबत आणि अवॉर्ड तर मिळतातच. पण इकडे असतं ना की जेव्हा हुरूप येतो की पहिला सिनेमा असू दे दुसरा सिनेमा असू दे सिनेमाला नामांकन मिळणं सुद्धा खूप मोठी गोष्ट असते. आणि आता थांबायचं नाही ठरलंच आहे. काय सांगशील की किती ब्लेस्ड वाटत आणि भाई चला आता जायचंच आणि अवॉर्ड उचलायचा फक्त? नाही, मी प्रामाणिकपणे सांगू तर ह्यावर्षी खूप एक्साइटमेंट जास्त आहे कारण 19 नॉमिनेशन मिळालेत. आता थांबायचं नाही म्हणजे मी जिकडे जातोय म्हणजे मराठी असेल हिंदी असेल या सिनेमाला एवढं प्रेम मिळतं आहे. प्रत्येकाच्या कामाला म्हणजे एवढी दाद मिळते. तर ही खूप स्पेशल फिलिंग आहे. आणि आमचे भरत जाधव सर बेस्ट ॲक्टरमध्ये खूप वर्षांनी त्यांना बेस्ट ॲक्टरच्या नॉमिनेशनमध्ये पाहतोय. शिवराजबद्दल नेहमीच आपुलकी आत्मीयता प्रेम आहे कारण जी मेहनत त्यांनी सिनेमा करताना सिनेमा पोहोचवताना घेतली होती. आता सिनेमाच्या प्रमोशनच्या दिवस आम्हाला आठवतात. जे 25 दिवस आम्ही बाईकवरून फिरत होतो. पण गंमत डोंबिवली आपण फिरले आहे अक्षरशः त्या उन्हातानामध्ये. पण ह्या मुलाची यांच्या सगळ्यांची झीची सगळ्यांची मेहनत आहे आणि आम्ही सगळेच ब्लेस्ड आहोत की ह्या सिनेमाचा भाग आहोत. नक्कीच. नॉमिनेशन प्रत्येकाला आहे. पण ही जी गंमत आहे ना म्हणजे जवळजवळ आता म्हणा अल्फा माकरंडक आहे आणि आमची एकांकिका चांगली झालेली आहे. आता रिझल्ट लागणार आहे एवढं. त्यामुळे एक्साइटमेंट प्रचंड आहे खरं सांगतो. पण मला एक गोष्ट सांगू का, जेव्हा तू नव्हतास ना तेव्हा शिवराजला ना या तिघी अभिनेत्रीने ना एकदम कोपऱ्यामध्ये गेलेलं मला असं वाटतं. थोडासा असं शिवराजला आलाय का? काय नाही शिवराज माहित नाही तुला जाऊ दे आता. पण शिवराजने सगळ्यांना आम्हा सगळ्यांना ज्या पद्धतीने हँडल केलं ह्या सिनेमात ते त्याला तो तसा म्हणजे नौखा नाही आहे. नक्कीच नक्कीच नक्कीच. काय सांगाल अवॉर्ड मिळेल न मिळेल ती पुढची गोष्ट पण एवढे नॉमिनेशन असणे सुद्धा खरंच खूप मोठी गोष्ट असते. आणि ते सगळं घेण्यासाठी ना सगळी टीम आपली आहे म्हणजे तंत्रज्ञानसुद्धा आहेत आणि तुम्ही सगळे कलाकारसुद्धा आहेत. चला भाई आता फक्त जाऊन मजा करायची आणि एक अवॉर्ड घेऊन बसायचं आहे. अप्सरा, आम्ही परीक्षा दिलेली आहे. आता आमचा रिझल्ट लागणार आहे थोड्या वेळात आणि सगळे मेरिटमध्ये पास होतील असं वाटतंय. सो अशी आशा आहे. पण ॲट द सेम टाईम हे इतका छान सोहळा आहे की एवढ्या म्हणजे 1 वर्षाभरानंतर पुन्हा झी चित्रगौरवच्या निमित्ताने आम्ही पुन्हा सगळे भेटतोय आणि एकत्र म्हणजे तुमच्यासोबत शेअर करतोय आमचा आनंद. याच्या व्यतिरिक्त अजून दुसरं काय असू शकतं म्हणजे? नाही खरंच खूप भारी वाटतं. तुर्तास मी जमतो कारण अर्पिताला विचारायला पाहिजे कारण ह्या सगळ्या कास्टिंग दिली गेलं सिनेमात माझी बायको ती गोष्ट वेगळी. आम्ही सगळे ह्या पात्रात असू दिसू हे शिवराज बरोबर ज्या व्यक्तीने पाहिलं ती आमची अर्पिता. आणि म्हणजे तिचं वेगळं विशेष अभिनंदन मी करेन कारण आमच्यातली पात्र सरांनी पाहिली
पण ते उतरवण्याचं काम अर्पिताने पण केलं आहे. क्या बात आहे. अर्पिता, काय सांगशील? नाही थँक्यू. हे आमच्या शेजारी राहते, आमच्या शेजारी राहते. शेजारी धर्मात आणि बुवा. निभावावं लागेल. हो हो हो. नाही नाही हे म्हणजे त्यांचा मोठेपण आहे की ते मला एवढं श्रेय देतात या सगळ्या गोष्टीचं. पण अर्थातच ते एक कोलॅबोरेटिव्ह एफर्ट असतो सगळ्या टीमचा आणि त्यांनी मला ही संधी दिली शिवराज सरांनी की त्यांच्या पहिल्या फिल्मचा भाग मला करून घेतला. त्यामुळे पहिल्यांदा सर म्हणले असं काय झालंय का तुला? हो. नाही 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 त्यामुळे आम्ही खरंच आज खूप एक्सायटेड आहोत आणि फिंगर्स क्रॉस्ड मजा येणार आहे. आमचं तुला आणखीन एक सांगू, हा तुलाच माहिती आहे, मला नाही बोलतोय मी. आमच्याकडे एक वेगळा सर्कल कम्प्लीट होतो ना. बरोबर. गेल्या वर्षी ह्या दिवशी आम्ही फक्त टीजर काढला होता, आता थांबायचं नाही, तर आम्ही सगळे तेवढेच एक्सायटेड होतो आणि आज एका वर्षांनी आम्ही त्याच अवॉर्ड सोहळ्यात नामांकन घेऊन बसणार आहोत. क्या बात आहे, क्या बात आहे. नाही खरंच खूप आवड आहे. तुर्तास मी जमतो कारण का शो सुरू होणार आहे आणि ती बघायला मला परफॉर्मन्स करायला जायचं. चल तोपर्यंत खरंच धन्यवाद आणि तुमच्या संपूर्ण टीमला ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.